तरी आमच्या विद्यालयाने ज्ञानदानाच्या कार्यामध्ये कुठेही अडथळा येऊ दिला नाही. विविध तंत्रज्ञान, समाज माध्यमे यांचा उपयोग करून संपूर्ण सत्रामध्ये विद्यार्थ्यांना अतिशय यथोचित असे मार्गदर्शन केले. या सर्व प्रक्रियेमध्ये आमच्या सर्व माननीय संचालक मंडळींनी तसेच अधिकारी वर्गांनी आम्हाला मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन केले. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि या सर्वांचे फलित म्हणजे आज आपण जे बघतोय की आमच्या महाविद्यालयाच्या निकालाचा हा सतत उंचावत जाणारा आणि वाढता आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपले पद स्वीकार करावे. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय अध्यक्ष श्री रामकृष्णदादा शेटे यांनी यांचे स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्यामध्ये उपस्थित आहेत शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय सचिव श्री प्रेमराजजी भाला यांनीही आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. याशिवाय मंचावर उपस्थित माननीय संचालक श्री निमावतदादा, श्री विजयराव शेटे, श्री शंकरराव शेटे तसेच श्री सौदेवरावजी सुरळकर या सर्व मान्यवर अतिथींनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी सर्वांना विनंती करते. यानंतर मंचावर सर्व मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करावे. शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय उपाध्यक्ष माननीय नामदेवराव माननीय उपाध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान माननीय उपाध्यक्ष आहेत आदर्श विद्यालय चिखली येथून प्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले आहेत. विश्व हिंदू परिषदेचे माजी जिल्हा संघटन मंत्री म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी जिल्हा कार्यवाह. शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय सचिव श्री प्रेमराजजी भाला यांचे स्वागत विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री बोंद्रे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय प्रेमराजजी प्रभुदासजी भाला शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय सचिव आहेत. माननीय भाऊ हे शिक्षण क्षेत्रातील गणमान्य अशा विद्याभारती या संघटनेचे पश्चिम क्षेत्राचे उपाध्यक्ष आहेत. तपोवन देवी संस्थान रोडाचे ते अध्यक्ष आहेत. श्री अंबिका अर्बन मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच ते विद्यमान संचालक आहेत. मौनी बाबा संस्थान चिखलीचे ते विद्यमान कोषाध्यक्ष आहेत. शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय सहसचिव श्री कैलासजी शेटे यांचे स्वागत श्री जगताप सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय कैलासजी ज्ञानेश्वर शेटे शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय सहसचिव. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांनी माजी सचिव म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. बालपणापासून संघाचे स्वयंसेवक आहेत. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा अतिशय मोलाचा सहभाग असतो. यानंतर शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय संचालक श्री निमावतदादा यांचे स्वागत श्री काकडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय दादासाहेब हे शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सहसचिव असून ते विद्यमान संचालक आहेत. ग्रामदेवता रेणुकादेवी संस्थानचे ते कोषाध्यक्ष आहेत. बालाजी संस्थान चिखलीचे ते सचिव आहेत आणि प्रशासकीय काळाचा 40 वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव त्यांच्याजवळ आहे.
शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय संचालक डॉक्टर विजयराव शेटे यांचे स्वागत श्री हाकेसर करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय डॉक्टर विजयराव जयवंतराव शेटे शिक्षण प्रसारक मंडळाचे ते विद्यमान संचालक आहेत. संघाचे बालपणापासूनच स्वयंसेवक, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. हे वैद्यकीय व्यवसाय करतात. शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय संचालक श्री शंकरराव शेटे यांचे स्वागत श्री भवरसर करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय शंकरराव हनुमंतराव शेटे शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान संचालक आहेत. बालपणापासून संघाचे स्वयंसेवक आहेत. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. विशेष म्हणजे त्यांचा मुलगा माननीय श्री गणेशजी शेटे गेल्या 20 वर्षापासून संघाचे प्रचारक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय संचालक श्री सहदेवरावजी सुरडकर यांचे स्वागत श्री कुटेसर करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री सहदेवराव सुरडकर सर शिंदे हरळी या ठिकाणी त्यांचा निवास आहे. ते उत्कृष्ट शेतकरी आहेत आणि विद्यमान शिक्षण प्रसारक मंडळाचे ते विद्यमान संचालक आहेत. आदर्श विद्यालय व कनिष्ठ विद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री शेळके सर यांचे स्वागत. सर्व मान्यवर अतिथींचे, उपस्थित पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यासाठी मी श्री रसाळ सर आणि त्यांची चमू यांना मंचावर आमंत्रित करते. माननीय प्राचार्य श्री समाधानराव शेळके सर यांना मी मंचावर आमंत्रित करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय रामकृष्ण दादा शेटे, शिक्षण सन्माननीय व्यासपीठ तसेच गुणवंत विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो, गेल्या 7-8 दिवसापूर्वी 10वीचा निकाल लागला, 12वीचा निकाल लागला आणि अत्यंत आनंद झाला.
12वीचा निकाल सुद्धा अतिशय उत्कृष्ट लागला. 10वीचा निकाल सुद्धा संस्थेच्या इतिहासात अतिशय चांगला लागला. सुरुवातीला तुम्हाला 12वीचा निकाल सांगतो. 12वीला आपल्या आदर्श कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सायन्सला 76 विद्यार्थी बसले होते. 76 पैकी 76 विद्यार्थी 100% निकाल सायन्सचा आपला आहे. त्यानंतर कला विभाग जो आहे, कला विभागाचा निकाल सुद्धा अतिशय चांगला आहे. 32 पैकी 29 विद्यार्थी कला विभागामध्ये सुद्धा पास झालेले आहेत. प्रावीण्य श्रेणीमध्ये सायन्सला 65 विद्यार्थी आहेत 75 पैकी. प्रथम श्रेणीमध्ये 11 विद्यार्थी आहेत. कला विभागामध्ये प्रथम श्रेणीमध्ये 20 विद्यार्थी आहेत. प्रावीण्य श्रेणीमध्ये 8 विद्यार्थी आणि द्वितीय श्रेणीमध्ये 1 विद्यार्थी आणि 4 विद्यार्थी 12वीचे. अभिमान वाटतो मला की 90% आणि 90%च्या वर आले. त्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे एकता मुकेश हरगुणानी 91.17% मार्क दिला. द्वितीय क्रमांक आलेला आहे ऋतुजा सुहास शेटे 90.50% मार्क आहे. तृतीय क्रमांक आलेला आहे गरिमा मुकेश वाधवानी 90.33 मार्क दिला आहे. चतुर्थ श्रेणीमध्ये स्नेहल रामचंद्र होळकर हिला 90% मार्क आहे. म्हणजे 12वीच्या निकालाने सुद्धा आपला उच्चांक गाठला. म्हणून या विद्यार्थ्यांना मी मुद्दाम हा निकालासाठी सांगतो की बाहेर कुठं जायचं नाही. आपलं कॉलेज आहे, आपलं कॉलेज सुद्धा चांगला रिझल्ट देतं. म्हणून तुम्ही कुठेही भटकू नका. तुझं आहे तुझं पाशी पण तू जागा भोगलासी नाही का. काकेत कळसा आणि गावाला वळसा. आपल्याच कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायची आहे. ठरलं निश्चित? ठरलं सगळ्यांचं? हां वा. आता 10वीचा निकाल सांगतो मी तुम्हाला थोडक्यात. 10वीला 484 विद्यार्थी आपले बसले. त्यापैकी 478 विद्यार्थी पास झालेले आहेत आणि 99% निकाल आपला लागला आहे. यामध्ये 90% पेक्षा जास्त विद्यार्थी जे आहेत ते 118 विद्यार्थी. 365 विद्यार्थी हे प्रावीण्य श्रेणीमध्ये आलेले आहेत. त्यामध्ये 90%च्या वर 118 विद्यार्थी आहेत. 60% पेक्षा 102 विद्यार्थी आहेत आणि सेकंड क्लासमध्ये फक्त 7 विद्यार्थी. पास ग्रेडमध्ये 4च विद्यार्थी. नापास 6 विद्यार्थी झाले. वास्तविक माझा नापास व्हायला नव्हते पाहिजे, परंतु दुर्दैवाने त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला वर्षभर जो उपस्थिती प्रतिसाद द्यायला पाहिजे तो दिला नाही. ते आलेच ते शाळेमध्ये, त्याच्यामुळे ते नापास झाले. तर अशी ही निकालाची टक्केवारी मी आपल्या समोर मांडली. खरोखरच अभिमान वाटतो. अनेक प्रकारच्या संस्था महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यातलीच गणमान्य संस्था की ज्या संस्थेला संतांचे आशीर्वाद लाभले आहेत. या संस्थेचे संचालक माझे म्हणजे आद्य संचालक आणि सध्याचे संचालक हे ऋषितुल्य आहेत. सतत या संचालकांचं या संस्थेकडे या शाळेकडे लक्ष असतं, सतत प्रेरणा असते आणि त्याचाच परिणाम म्हणून हा सगळा परिभाग आपल्यासमोर मांडला आहे. कारण सतत प्रेरणा आमच्या अध्यक्षांच्या आपल्या पाठीशी असते, माननीय सचिव साहेबांची प्रेरणा असते आणि शिक्षकांची मेहनत, विद्यार्थ्यांचे प्रयत्न, त्याच्यामुळे हा एकंदरीत निकाल अतिशय चांगला लागला. बरोबरच मी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं मनापासून आदर्श विद्यालयाच्या प्राचार्य या नात्याने हार्दिक अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांना एक आवाहन करतो की आपल्याजवळ सगळं आहे, सगळ्या प्रकारचे विषय आहेत. गणित आहे, सायन्स आहे, IIT आहे, MCBC आहे आणि निकाल सुद्धा आपला चांगला आहे. मग कशाला लातूरला जायचं नाही का? कशाला कोट्याला जायचं, कशाला अकोला जायचं, कशाला औरंगाबाद जायचं? आपल्याजवळ जर सगळं आहे तर आपण बाहेर भटकण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण सगळे ओढाताण होते, आपल्या पालकाची ओढाताण होते, आपली ओढाताण होते, पैसाही खर्च होतो आणि आउटपुट काय? तर कोट्याहूनही परत आलेले विद्यार्थी पाहिले, लातूरहूनही कमी मार्क घेऊन आलेले विद्यार्थी पाहिले आणि चिखलीत राहूनही सुद्धा चांगले मार्क घेणारे, नीटमध्ये चिखलीमध्ये मार्क घेणारे विद्यार्थी पाहिले. म्हणून माझी एक तुम्हाला आग्रह करतो मी विद्यार्थ्यांना की आपण आपल्या कॉलेजमध्येच ॲडमिशन घ्यायची आहे, कुठेही जायचं नाही. तुम्ही भाग्यवान आहात की आदर्श विद्यालयामध्ये तुम्ही 10वी झालात, 12वी झालात. कारण अशा प्रकारे अनेक संस्था पाहतो मी की सुरू झाल्या, भरभराटही झाली, परंतु काही दिवसानंतर त्या संस्थेचा ऱ्हास झाला. परंतु या संस्थेला संतांचे आशीर्वाद आहे, संचालक मंडळांचा आम्हाला पाठिंबा आहे, शिक्षक वृंद, प्राध्यापक वृंद सुद्धा अतिशय मेहनती आहे. त्याचा परिणाम म्हणून हा निकाल अतिशय चांगला लागलेला आहे. मी जास्त वेळ न घेता
या ठिकाणी आपण सर्व आलात. पालकांचं मी आदर्श विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. वेळोवेळी पालकांकडून सुद्धा शाळेला सहकार्य अपेक्षित असतं, तर नेहमी तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करून माझं वास्तविक भाषण या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय श्रीराम. धन्यवाद सर. माननीय मुख्याध्यापकांनी, विद्यार्थी, माननीय अधिकारी वर्ग आणि माननीय संचालक वर्ग यांचे वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन आम्हाला लाभते आणि यापुढे लाभेलच याची आम्हाला खात्री आहे. आपल्यामध्ये नुकतेच उपस्थित झालेले शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय संचालक श्री सोहळजी जामदार यांचे स्वागत श्री दंडेसर करतील अशी मी त्यांना विनंती करते. दंडेसर इकडे. माननीय श्री सोहळजी जामदार शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान संचालक आहेत. संघाच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडत आज ते सध्या विद्यमान जिल्हा धर्मजागरण प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. आपल्याच आदर्श कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांविषयी मार्गदर्शन करण्याकरता उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक श्री लोखंडे सर यांना मी मंचावर आमंत्रित करते. आदरणीय मंच, उपस्थित सर्व शिक्षक, माता पालक, पिता पालक आणि आपल्या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी, त्या सर्वांचं मी गुणवंत विद्यार्थ्यांचं सुरुवातीला हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगली मेहनत करून चांगलं यश संपादन केलेलं आहे. आपल्या आदर्श कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विज्ञान आणि कला असे 2 विभाग आहेत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेताना प्रॉब्लेम्स क्रिएट होतात की आपल्याला कोणत्या फॅकल्टीला जायचं आहे. बहुतेक सगळ्या विद्यार्थ्यांचं ठरलेलं असतं की मला इंजिनिअरिंगला जायचं आहे किंवा मेडिकलला जायचं आहे, मला BSc करायचं आहे. कुठले सगळे आपले पर्याय ऑलरेडी आपण केलेले असतात. त्यातल्या त्यात ॲडमिशन घेताना आपण कुठल्या कॉलेजला घ्यावी, कारण आपले जे कॉलेज आहे ज्युनियर कॉलेज, आदर्श ज्युनियर कॉलेज सायन्स विभागाचं आणि आर्ट्स विभागाचं, याची स्थापना 1986 पासून झालेली आहे. अतिशय जुनं कॉलेज आहे. विद्यार्थी आता आपल्या चिखली शहरातले जे नामांकित डॉक्टर्स आहेत हे आपल्या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन पुढे त्यांनी डॉक्टरकी पेशामध्ये बरेच इंजिनियर्स, बरेच डॉक्टर्स झालेले आहेत. आता तुम्हाला जेव्हा ॲडमिशन घ्यायचे 11वीला सायन्सला, तर आपल्याकडे विविध उपक्रम म्हणजे कोर्सेस अवेलेबल आहेत. एक आहे प्लेन सायन्स, एक आहे ॲनिमल सायन्स, कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ज्याला आपण IT असं म्हणतो. ज्या विद्यार्थ्यांना प्लेन सायन्स हा विषय घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सगळे विषय कंपल्सरी असतात, म्हणजे मराठी, इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी हे सगळे विषय कंपल्सरी असतात. ॲनिमल सायन्स हा जर विषय घेतला तर त्याला 200 मार्काचं प्रॅक्टिकल असतं. त्या ॲनिमल सायन्स जे विषय घेतल्यानंतर मराठी आणि मॅथमॅटिक्स हे 2 विषय आपण ड्रॉपआउट करू शकतो. ॲनिमल सायन्स ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेला असेल त्यांना पुढे भविष्यामध्ये मेडिकलच्या फॅकल्टीसाठी चांगला उपयोग त्याचा होतो. आणि कॉम्प्युटर सायन्सची जर ब्रँच आपण घेतली 11वी सायन्सला ॲडमिशन घेण्यासाठी, तर आपला बायोलॉजी आणि मराठी हा विषय ड्रॉपआउट होतो. बरेच विद्यार्थी मॅथमॅटिक्सच्या विषयाला घाबरतात, पण घाबरण्याचं काम नाही. प्लेन सायन्सला जरी ॲडमिशन घेतली आपण तर अतिशय चांगले मार्क्स आपण त्याच्यामध्ये कव्हर करू शकतो. आता या वर्षाचा जो निकाल लागलेला आपला 12वी सायन्सचा 90% जास्त 4 विद्यार्थी आपले विशेष प्रावीण्य श्रेणीमध्ये पास झालेले आहेत. काही विद्यार्थी त्यामध्ये कॉम्प्युटर सायन्सचे आहे, काही ॲनिमल सायन्सचे आणि काही प्लेन सायन्सचे. म्हणजे आपण ॲडमिशन घेताना जो विषय चूज करू तो व्यवस्थित चूज करायचा. काही पालकांना ॲडमिशन घेताना काही प्रॉब्लेम्स येत असतील तर आम्ही बाहेर बोर्ड लावलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्या विषयाची व्यवस्थित माहिती दिलेली आहे. त्याच्यात आमचे कॉन्टॅक्ट नंबर पण आहे सगळ्यांचे. ज्यांना काही अडचण असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधून आम्ही विनंती करतो सगळे की आपण आपल्याच कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतली तर पुढचे कुठलेच प्रॉब्लेम्स तुम्हाला राहणार नाही, कोणत्याच अडचणी तुम्हाला निर्माण होणार नाही. ज्या ज्या फॅसिलिटीज आम्ही तुम्हाला देऊ शकतो त्या सर्व फॅसिलिटीज आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. आणि एकदा परत विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी आपल्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यावी. धन्यवाद. लोखंडे सरांचे खूप आभार.
यानंतर मंचावर उपस्थित आपल्या राबलेले प्रमुख अतिथी शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय सचिव श्री प्रेमराजजी भाया आपले मार्गदर्शन करतील, मनोगत व्यक्त करतील आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतील. माका सरस्वतीला वंदन. प्रथम आपल्या गुणवंत विद्यार्थ्याचं स्वागत करतो. माननीय मंचावर आमच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे व सन्माननीय व्यासपीठ, माझे पालक आणि माझे शिक्षक पण. खरं म्हणजे आज आनंदाचा दिवस आहे की आपल्या शाळेचं जे उज्ज्वल भविष्य आहे, ती परंपरा आहे की आज विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मेहनतीनं ती आज पुन्हा त्याला चार छान लागले. खरं म्हणजे 12वी आणि 10वी हा जीवनातला टर्निंग पॉईंट आहे विद्यार्थ्याचा. परंतु मी पालकाला विनंती ही करणार आहे की अमरावती विद्यापीठमध्ये, अमरावती बोर्डामध्ये 10व्या वर्गामध्ये 484 विद्यार्थी पूर्ण अमरावती विभागात कुठे विद्यार्थी संख्या एवढी नाही. त्यामध्ये 478 विद्यार्थी पास होणे, त्यामध्ये प्रावीण्य श्रेणीमध्ये 365 विद्यार्थी येणे, त्याच्यामध्ये 118 विद्यार्थी गुणवंतामध्ये येणे, फक्त पास श्रेणीमध्ये 6 विद्यार्थी राहणे, हे सर्व शिक्षकाची किमया आहे. शिक्षकांनी जी अथक प्रयत्न केले त्याला यश आलं आणि विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी त्याला सहकार्य दिलं. आज मला आनंद आहे की आपल्या अमरावती बोर्डामध्ये एवढी मोठी संख्या कोणत्या, म्हणजे अकोला पहा, अमरावती पहा, कोणत्या शाळेमध्ये एवढी मोठी संख्या नाही आहे. आणि त्याचं खरं म्हणजे विद्यार्थी खरंच आणि आमच्या शिक्षकांनी या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोना काळामध्येही विद्याला ज्ञान दिलं. त्यामध्ये विद्यार्थी तयार झाले. कोणत्याही शाळेनं एवढे उपक्रम या कोरोना काळामध्ये शिक्षणावर लक्ष दिलं नाही असं माझं मत पक्क आहे. आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत केली, त्यांनी विद्यार्थी घडवले. आज त्याचं यश आपल्यासमोर दिसून आलं आहे. तसंच 12वीच्या बाबतीत, पहिले 10व्याच्या बाबतीत सांगतो की पालकाला आणि विद्यार्थ्याला आपल्याला गुण मिळाले 90च्या वर, परंतु याच्यामधल्या ज्या मार्क आहे याचं मूल्यमापन आपल्या डोक्यात ठेवा पालकांनी की माझ्या मुलाला 90% मार्क मिळाले, मी बाहेरगावी पाठवतो, याचा मुलगा चालला म्हणून मी माझा मुलगा पाठवतो. परंतु आपल्या मुलाची कॅपॅसिटी या 90%च्या वर मार्क ज्या विद्यार्थ्याला मिळाले त्यांना 20 मार्क प्रॅक्टिकलची राहतात, हे आपल्या डोक्यात ठेवा, स्मरणात ठेवा. किंवा नाही आपल्या मुलाला 90% मिळाले, आपण आता हा पूर्ण शकतो. त्याची कॅपॅसिटी, त्याची इच्छा, विद्यार्थ्याची इच्छा आणि त्याची कॅपॅसिटी पाहून तुम्हाला पुन्हा त्याच्या खोलात जायचं असलं तर त्यांचे जे सराव परीक्षा घेतात त्या सराव परीक्षेचे मार्क पहा, मग तुम्हाला समजा यावर्षीची जी 10वीची परीक्षा झाली ही आपल्या आपल्या शाळेमध्ये झालेली आहे, हेही तुमच्या डोक्यात ठेवा. नाही तर मग माझ्या मुलाला 90 मार्क मिळाले मी चाललो असं होऊ नये. खर्चाकडेही पाहावं, विद्यार्थ्यांनी आपलं त्याचं अवलोकन करावं की खरं म्हणत मी बाहेरगावी गेलो तर मी त्या शिक्षणाला न्याय देऊ शकतो का नाही, हे त्यांनी लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे. कारण आपल्या आत्तापर्यंत आपल्या चिखलीमध्ये जेवढे डॉक्टर आहेत, तुम्हाला आनंदानं सांगतो की ते पूर्ण माझी विद्यार्थी आदर्श विद्यालयाचे आहेत. त्यांना कोणतीही प्रकारची शिकवणी टीव्हीचं नव्हती, तरी ते आज एवढ्या याच्यात, कारण याचं एकमेव कारण आमच्या शिक्षक
हे इथं मेहनत करून घेतात, त्यांच्याकडून पूर्ण जे अभ्यासक्रम आहे पूर्ण करतात. फक्त काय झालं मानसिकता 5वी पासून माझा मुलगा ट्युशनला जातो हे भूषण जे आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे. विद्यार्थी खरं म्हणजे मला तुम्ही सांगा, ज्या ट्युशनला तो विद्यार्थी जातो तिथं 100 विद्यार्थी राहतात, तो काय ट्युशन घेणार आहे, काय नाही देणार तुमच्या विद्यार्थ्याला? याचं आपण मूल्यमापन करावं. खरं तो ट्युशनला जातो तिथं 10 विद्यार्थी आहे का, 20 विद्यार्थी आहे का, मग तो तिथं काय करतो, हे सगळं पालकांनी याच्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. काय व्हायला हा चालला म्हणून मी चाललो असं होता कामा नये. माझी विनंती राहील की सर्वांनी आपल्या आपल्या कांद्याचं पूर्ण मूल्यमापन करूनच पुढचा निर्णय घ्यावा. आम्ही म्हणणार नाही की आमच्या इथंच घ्या, परंतु एवढं नक्की सांगणार तुम्ही आमच्या इथं ॲडमिशन घेतली की तुम्हाला 100% तुम्हाला न्याय देण्यात येईल. तज्ज्ञ शिक्षक आहे. फक्त विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये आले प्रॅक्टिकलद्वारे जे शिक्षण होतं, आज ट्युशनमध्ये प्रॅक्टिकल होत नाही. प्रॅक्टिकलद्वारे जे शिक्षण होतं त्याला लवकर अवगत होतं, विद्यार्थी तयार होतो. हे लक्षात ठेवा. शाळेमध्ये तो पाठवा, त्याला आपल्या 11वी 12वीमध्ये नियमित पाठवलं, माझ्या मनानं तुम्हाला त्याच्यात यश प्राप्त होईल एवढी मी ग्वाही देतो. तसेच 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो की यावर्षी 90%च्या वर नाही, दरवर्षी 90%च्या वर विद्यार्थी राहतातच. यावर्षी हे आहे, त्यांचंही सरकार आपण ठेवलेलं आहे. पुन्हा आपल्याला एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी विचारपूर्वक करून पुढचा भविष्याचा निर्णय घ्यावा. व तसेच पुन्हा आमच्या सर्व विद्यार्थ्याचं कौतुक करतो, त्यांनी आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल केलं. असंच पुन्हा भविष्यामध्ये तुमच्याकडून अपेक्षा करतो की आपण हे आपल्या शाळेचं नाव असंच 12वीपर्यंत उज्ज्वल करू, अशी तुमच्याकडून अपेक्षा करून माझ्या शब्दाला विरामते. धन्यवाद. आता आपण प्रमुख कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याकडे वळणार आहे. उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी मी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री काकडे सर यांना मंचावर आमंत्रित करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मंचावर उपस्थित सर्व संचालक मान्यवर आणि विद्यार्थी पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षीप्रमाणेच आपल्या आदर्श कनिष्ठ महाविद्यालय त्याचा मार्च 2022चा 12वीचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. आणि एकूण निकाल पाहता त्या ठिकाणी आदर्श विद्यालयाने आपली उज्ज्वल यशाची जी परंपरा आहे ती याही वर्षी कायम ठेवलेली आहे. यावर्षी प्रावीण्य श्रेणीमध्ये जवळपास 65 विद्यार्थी या ठिकाणी 12वीचे उत्तीर्ण झालेले आहेत. त्यासोबत विज्ञान शाखेचा जो निकाल आहे तो 100% असून कला शाखेचा निकाल हा 91% आहे. तसेच जे काही व्यावसायिक अभ्यासक्रम आहे त्याचा निकाल सुद्धा त्या ठिकाणी 100% लागलेला आहे. यामध्ये विज्ञान शाखेतून प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी घेणार आहोत. यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे एकता मुकेश ठाकूरांनी. हिला या ठिकाणी 91.17% गुण त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य दादांना अशी विनंती करतो की दादांनी तिचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करावा. एकता मुकेश ठाकूरांनी. त्यानंतर द्वितीय क्रमांक आलेला आहे कुमारी ऋतुजा सुहास शेटे. तिने 90.50% गुण मिळवून त्या ठिकाणी विशेष प्रावीण्य श्रेणी प्राप्त केलेली आहे. ऋतुजा शेटे आलेल्या सदस्य समोर यायचे. मी माननीय सचिव प्रधानजी बाला यांना विनंती करतो की त्यांनी तिला प्रमाणपत्र आणि
पुष्पगुच्छ देऊन सत्कार करा. यानंतर तिसरा क्रमांक आहे कुमारी गरिमा मुकेश वाधवानी. हिला त्या ठिकाणी 90.33% गुण प्राप्त झालेले आहेत. तिला विनंती करतो की तिने समोर यायचं आहे. आपले शिक्षण प्रसार मंडळाचे माननीय उपाध्यक्ष नानासाहेब रायकर यांना विनंती करतो की त्यांनी तिचा सत्कार करावा. धन्यवाद. ओके. धन्यवाद सर. उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर शालांत परीक्षेमध्ये उत्तम गुणांनी पास होणाऱ्या किंवा यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आता आपण सुरू करणार आहोत. विद्यालयातून सर्वप्रथम क्रमांक पटकावणारा विद्यार्थी आहे अनिकेत सुरेश भालेकर, वर्ग 10 वर्ग शिक्षिका आणि सौ भावसार मॅडम. याला 98.20% इतके गुण प्राप्त झालेले आहेत. मी अनिकेत सुरेश भालेकर आणि त्यांच्या पालकांना विनंती करते की त्यांनी समोर यावे आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय अध्यक्ष श्री रामकृष्ण दादा शेटे यांना विनंती करते की त्यांनी अनिकेतचा आणि त्याच्या पालकांचा गुलाबपुष्प, पेढा आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करा. सर समोर बघा, समोर. ओके. विद्यालयातून दुसरा क्रमांक पटकवणारी विद्यार्थिनी आहे कुमारी प्रतीक्षा राजेंद्र मस्के, वर्ग 10 प वर्ग शिक्षक आहे श्री विकास जाधव सर. तिला 98% इतके गुण प्राप्त झालेले आहेत. मी शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय उपाध्यक्ष श्री नानासाहेब रायकर यांना विनंती करते की तिने विद्यार्थी व तिचे पालक आल्यास त्यांनी समोर यावे. यांचा गुलाबपुष्प, पेढा आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करा. एवढा विद्यालयातून तिसरा क्रमांक पटकवणारी विद्यार्थिनी आहे कुमारी ऋतुजा केशव कोल्हे, वर्ग 10 वर्ग शिक्षिका सौ भावसार मॅडम. तिला 97.40% इतके गुण प्राप्त झालेले. ऋतुजा कोल्हे व तिचे पालकांनी समोर यावे. मी माननीय सचिव श्री प्रेमराजी भाले यांना विनंती करते की त्यांनी ऋतुजाच्या पालकांचा गुलाबपुष्प, पेढा आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करा. मॅडम. यानंतर पुढील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी मी श्री विकास जाधव सर यांना मंचावर आमंत्रित करते. दार लावून घेऊ रे, लावून घे, कुठून येऊ राहिले. आदरणीय मंच, वर्ग 10 फ मधील प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करावा. ओके.
आदरणीय नानांना विनंती करतो, नाना तुमचे सत्कार तुमच्या असते. त्यानंतर ऋतुजा संजय सोळंकी पालक आलेले, त्यांनी सत्कार स्वीकारावा. आदरणीय नाना यांना विनंती करेल की ऋतुजाच्या पालकांचा पेढा भरून गुलाब पुष्प प्रमाणपत्र देऊन यथोचित असा सत्कार करावा, कौतुक करावं. पुढचं नाव घ्या. त्यानंतर पुढची विद्यार्थिनी कुमारी हर्षा दिलीप पाडे. हर्षा दिलीप पाडे. त्यानंतर कुमारी सिद्धी नरहरी चांदणे. कुमारी कोमल प्रवीण सरदर. कोमल आणि बाबा आलेले, त्यांना विनंती करते लवकर व्यासपीठाकडे यायचे. आदरणीय नानांना विनंती करेल की कोमलचा पेढा भरून प्रमाणपत्र गुलाब पुष्प यशोजी असा सत्कार करावा. त्यानंतर कुमारी वैष्णवी जयनारायण पाटील. वैष्णवी आणि तिचे बाबा आलेले, दोघांनाही विनंती करेल की आदरणीय नानांच्या हस्ते आमच्या सत्काराला मान देऊन सत्कार स्वीकारावा. कुमारी ऋतुजा कल्याण जायभाई बाबा आलेले, त्यांना विनंती करेल. यानंतरचे सत्कार आदरणीय सहदेवराव सुरडकर यांना विनंती करेल की त्यांनी ऋतुजाच्या बाबांचा सत्कार करावा. त्यानंतर रेणुका गजानन पाटील, रेणुकाचे आई बाबा आलेले आणि स्वतः त्यांना विनंती करेल की त्यांनी व्यासपीठाकडे या काही. आदरणीय पाटील सर आणि ताई आलेले आहे. दिला तुम्ही त्यानंतर हर्षदा विष्णू भद्र समोर आलेले असतील. हर्षदा विष्णू भद्र. तन्वी माधव मिसाळ. तन्वी माधव मिसाळ. त्यानंतर सानिका नागेश गोंधळे. सानिकाचे पालक आलेले, त्यांना विनंती करेल की त्यांनी आदरणीय संचालक सुरडकर साहेब यांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. प्रमाणपत्र गुलाब पुष्प आणि पेढा भरून त्यांचा यथोचित असा सत्कार करावा. समोर कुमारी गायत्री संतोष महाजन. गायत्री निघाला. ये बेटा. गायत्रीच्या आईला विनंती करेल की त्यांनी व्यासपीठाकडे यावं. त्यानंतर गायत्री संदीप मेरेकर. यानंतरचे सत्कार स्वीकारण्यासाठी आदरणीय डॉक्टर विजयरावजी शेटे यांना विनंती करेन की सत्कारासाठी समोर यावं. डॉक्टर विजयरावजी शेटे. गायत्री इकडनं घे. गायत्रीची आई आलेली, त्यांना विनंती करेन. त्यानंतर प्रिया दीपक सोनवणे. प्रिया दीपक सोनवणे. गौरी अरुण शिंदे. आदरणीय भाऊ गिरण डॉक्टर विजयराव शेटे गौरीचा सत्कार करतील असे त्यांना विनंती करतो. त्यानंतर साक्षी समाधान
स्थिर तयार व्हायचे. साक्षी समाधान करतात. त्यानंतर ऋतुजा गजानन नकोर द्या फुल द्या पहिले. ऋतुजाचे पालक आलेले त्यांना विनंती करेल की त्यांनी व्यासपीठाकडे यावं. यानंतरचे सत्कार आदरणीय परिवारजी भावना यांना विनंती करेल. ऋतुजा हिचा सत्कार करण्यासाठी आदरणीय परिवारजी भावना. त्यानंतर पूजा पंजाब होते. आदरणीय भावना विनंती करेल की पूजाचाही सत्कार करावा. पूजा पंजाब होते या काही पालक आलेले. ओके पेढा द्या. पेढा घ्या. त्यानंतर आरती अनिल गायकवाड. आरतीला विनंती करेल. तिचे बाबा आलेले आदरणीय भाऊ यांना विनंती करेल की आरतीचा आणि तिच्या बाबांचं पेढा भरून गुलाब पुष्प देऊन प्रमाणपत्र देऊन यथोचित असा सत्कार करावा. आता मात्र खरंच काळ्यामध्ये पडले. त्यानंतर कुमारी प्रतीक्षा निलेश पाठक. प्रतीक्षाचे आई बाबा आलेले त्यांना विनंती करेन की भाऊच्या हस्ते प्रमाणपत्र पेढा आणि गुलाब पुष्प घेऊन सत्कार स्वीकारावा. त्यानंतरची विद्यार्थिनी आहे कुमारी सविता सुनील देशमुख. सविता तयार राहायचे. यानंतरच्या सत्कारासाठी आदरणीय शंकररावजी शेट्टी यांना विनंती करेन की त्यांनी सत्कारासाठी समोर यावं. सविताचा आणि तिच्या बाबांचा यथोचित असा सत्कार करावा. सविताचे बाबा आलेले त्यांना विनंती करेन की त्यांनी सत्कार स्वीकारावा. प्रमाणपत्र गुलाब पुष्प आणि पेढा भरून सत्कार करावा. त्यानंतर पियुष परमेश्वर गवळी. सर थांबा. पियुष समोर पा. तयार राहायचे. पेढा घेतो. पेढा घ्या ना. आणि समोर पा. समोर त्यांनी समोर यायचे. पियुषची छोटी बहीण आलेली तिलाही विनंती करतो की समोर यावर सत्कार स्वीकारावा. आदरणीय शंकरराव शेट्टी ज्येष्ठ संचालक हे पेढे घे. पेढे घे ना. त्यानंतर पेढे आले. आदरणीय शंकरराव शेट्टी यांना विनंती करतो की त्यांनी बेटकर भाऊंचा प्रमाणपत्र गुलाब पुष्प पेढा भरून सत्कार करावा. कौतुक करावं. त्यानंतर रामप्रसाद मधुकर सागर भाऊ आलेले त्यांना विनंती करतो की त्यांनी यावं. आदरणीय बोंद्रे सर यांना विनंती करतो की रामचे जे पालक आहेत त्यांचा सत्कार करावा. त्यानंतर अभय बोंद्रे सर. अभयचा सत्कार करण्यासाठी आदरणीय बोंद्रे सर यांना विनंती करतो. अभय वासुदेव सोळंकी. यानंतर सत्कारासाठी मी आमंत्रित करतो निखिल बाबूराव काकड. सर पुढे बघा. ओके. सॉरी लागू राहील. यानंतर श्रेष्ठ विशाल लाकडे याचा सत्कार करण्यासाठी आदरणीय सहसचिव कैलास भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार श्रेष्ठचा सत्कार करण्यासाठी आदरणीय सुभाष आदेश कृषी पावते आदेशचे पालक आले असतील त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं. समर्थ विजय शोधो
समर्थ विजय शेजूळ स्वतः आलेला आहे. त्यानंतर गणेश श्रावण देशपांडे. गणेशचा सत्कार करण्यासाठी आदरणीय सहसचिव कैलास भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय शेळके सर गणेशचा सत्कार करतील. शेळके सर गणेशचा सत्कार करीत आहे. त्यानंतर गणेश सतीश पाडा पालकाने त्यांना विनंती करतो पेढा घे, पेढा. आदरणीय शेळके सर गणेशचे पालक आलेले त्यांचा प्रमाणपत्र, गुलाब पुष्प आणि पेढा म्हणून सत्कार करतील. त्यानंतर प्रणव विलास मास्के. प्रणव विलास मास्के झाला. प्रणवचे बाबा आलेले त्यांना विनंती करतो. प्रणवचे बाबा आलेले प्रमाणपत्र, गुलाब पुष्प आणि पेढा म्हणून त्यांचा सत्कार करतील. त्यानंतर साहिल गजानन जाधव. साहिलच्या आई आलेले त्यांना समोर बोलवतो. आदरणीय काँग्रेस सर साहिल प्रमाणपत्र, गुलाब पुष्प देऊन त्यांना सत्कार करतील. त्यानंतर संतोष सर. भगवत आई वडील आलेले त्यांना विनंती करून त्यांनी समोर यावं. आदरणीय काँग्रेस सरांना विनंती करतो की त्यांनी संतोषचे आई बाबा यांचं सुद्धा कौतुक करावं. त्यानंतर अभिराज राजेश कुलकर्णी. अभिनाथचा सत्कार करण्यासाठी प्रोफेसर अभिनाथ आणि त्याचे आई बाबा आलेले दोघांना विनंती करतो की सत्कारासाठी यावं. समोर बाकुळकर. त्यानंतर सार्थक राजेश पाठक. सार्थक आणि त्याचे आई बाबा आले असतील त्यांना समोर प्राकारण करतो. काय काम सार्थकचा सत्कार करण्यासाठी मी आदरणीय सहसचिव त्यांना विनंती करतो अभिनंदन की त्यांनी सत्कारासाठी यावं. आदरणीय कैलास भाऊ शेटे हे सार्थकचा आणि त्याच्या आईबाबांचं पेढा भरून गुलाब पुष्प देऊन यशोती असा सत्कार करीत आहे. खरंच टाळा झाला पाहिजे. त्यानंतर वेदांत रवींद्र प्रसाद पांडे याचा सत्कार करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री विजय तिवारी यांना विनंती करतो की त्यांनी वेदांत आणि त्याच्या आईबाबांचा सत्कार करावा. आदरणीय विजय तिवारी. हा समोर बघा. वर्ग 9 वर्ग 10 होयचे सर्व सत्कार संपलेले आहेत. जाताना शेवटी 2 ओळी एवढ्याच सांगेल की खरंच ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत केली त्या मेहनतीसाठी शेवटच्या 2 ओळी. रुकावटें आती है सफलता की राहों में, रुकावटें आती है सफलता की राहों में, ये कौन नहीं जानता, फिर भी वह मंजिल पा ही लेता है जो हार नहीं मानता, जो हार नहीं मानता. वाह वाह. माझ्या वर्गातून 90% जास्त गुण घेणारे 34 विद्यार्थी आहेत. त्यात पहिला आहे युवराज रवींद्र नागरकर. त्याचे पालक आलेले त्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन थांबा. संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटेकर. ओके.
समोर बघा. पुढचे काय फोटो पडतो. तुमचेही स्वागत दादा करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर आहे अर्जुन विठ्ठल आंबळे, ओके. पालक आलेले आहेत. त्यांचंही स्वागत दादा करतील अशी मी विनंती करते. आवाज येतो याच्यात. धन्यवाद दादा. अविनाश नामदेव पवार, पुढचे नाव आहे. पुढचे नाव आहे. दादा करतील मी अशी विनंती करते. समोर बघा. त्यानंतर श्रेया संजय दळवे, हिचं स्वागत संस्थेचे सचिव प्रेमराजी भारा करतील अशी मी त्यांना विनंती करते. गायत्री पहिला, तिच्या पालकांचे पण स्वागत माननीय बालाजी करतील अशी मी त्यांना विनंती करते. प्रथमेश भानुदास डाळिंकर, सर समोर बघा. पुढची सत्तामूर्ती आहे प्रथमेश भानुदास डाळिंकर. अभिनंदन सर. अभिनंदन. माननीय बालाजी करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. त्यानंतर धनश्री राजू खंडागळे, तिचं स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष बाहेकर दादा करतील अशी मी त्यांना विनंती करते. ओके. निघाला. त्यानंतर सार्थक भागवत जयवाड, याचंही स्वागत माननीय नाना करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्रुती प्रदीप दांडगे, राजनंदिनी राजेश देशपांडे, तिचं स्वागत त्याच्या पालकांनी पण यावर त्यांना विनंती आहे. हिमाळ दादा करतील अशी मी त्यांना विनंती करते. सर समोर या. राजभाऊ समोर पहा. पुढे पहा. पुन्हा आणि चंद्रे जे पालक आलेले आहेत त्यांचंही स्वागत पहिला 2 शेटे करतील अशी मी त्यांना विनंती करते.
रवींद्रनाथ मोठं नाव घेतात. ज्या समोर आहे यानंतर राज्यस्तरीय सौंदर्य राज्यस्तरीय सौंदर्य यांचंही स्वागत म्हणजे कैलास भाऊ शेटे असतील अशी त्यांना विनंती करते. धन्यवाद भाऊ. श्रावणी संदीप सकळकर यांचं स्वागत मान्य संचालक विनोद दादा करतील अशी मी त्यांना विनंती करते. धनश्री पुंडलिककर इसंही स्वागत माननीय दादा करतील अशी विनंती करते. समोर बघा. चंचल रघुनाथ शेवाळे तिचं स्वागत माननीय दादा करतील अशी विनंती करते. समोर बघा. धन्यवाद दादा. कार्तिक्षा शिवाजी राऊत तिचं स्वागत मान्य संचालक सहदेव राजू सुरटकर करतील अशी मी त्यांना विनंती करते. आकांक्षा विष्णू गायकवाड तिचेही स्वागत सुरटकर मान्य संचालक सुरटकर जी करतील. धनश्री संदीप पवार यांचं स्वागत. प्रतीक कैलास चौरे प्रतीक कैलास चौरे मेघा विवेक वाघ तिचं स्वागत मान्य संचालक सहदेव सुरटकर करतील अशी त्यांना विनंती करते. धन्यवाद. सुहाणी अशोक खरात इथेही स्वागत मान्य संचालक सुरटकर भाऊ करतील अशी त्यांना विनंती करते. पुढे बघा. निघाला. धन्यवाद. वैदेही शिरीष जोशी तिचे पालक आहेत आलेले सौ जोशी मॅडम यांचं स्वागत सुहाती नामदार करतील अशी मी त्यांना विनंती करते. मान्य संचालक सुहाती नामदार
समोर बा पुढचे नाव घ्या ना. याचं स्वागत देखील माननीय संचालक शिवाजी आमदार करतील अशी मी विनंती करते. प्रथमेश धनक याचंही स्वागत माननीय शिवाजी आमदार करतील अशी मी विनंती करते. समोर बघा. ओके. धन्यवाद भाऊ. साक्षी उमेश पात्रे विद्यालयाचे उपप्राचार्य श्री कोंबडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. राम गजानन परिवार पुढचे नाव घ्या. पुढचे याचंही स्वागत विद्यालयाचे उपप्राचार्य म्हणजे कोंबडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. प्रतीक्षा वाघ धन्यवाद सर. प्रतीक्षा वाघ अथर्व शैलेश्वर दळवे याचं स्वागत विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री बोंद्रे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. भगवान वायाळ याचं स्वागत पर्यवेक्षक श्री बोंद्रे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि वर्ग 8 ज्या विद्यार्थ्यांचे नाव असतं त्यांनी समोर यायचे. विद्यार्थी आले नसतील, पालक आले असतील तर त्यांनी सत्काराचा स्वीकार करायचा. वरद अभय पावरे, मी आपल्या शिक्षण प्रसारखंडाचे मान्य अध्यक्ष रामकृष्णदादा शेट्टी यांना विनंती करतो की त्यांनी वरदचा या ठिकाणी सत्कार करा. वरद अभय पावरे. हात लावा जरा. यानंतरची विद्यार्थी नाही कुमारी प्रियंका परमेश्वर सरकार. मान्य दादा विनंती करत की त्यांनी प्रियंकाचा सत्कार करावा. प्रियंका परमेश्वर सरकार पालक आलेले आहेत. हे यूट्यूब यानंतरची विद्यार्थिनी कुमारी योगिनी समाधान खानगे पालक आलेले आहेत. त्यांना विनंती करायची. निघाला. मान्य दादांना विनंती करेल की कुमारी योगिनीचे पालक या ठिकाणी आलेले त्यांचा सत्कार सांगितला जावा. त्यानंतरची विद्यार्थिनी आहे कुमारी पूनम राजाराम सगळे. सत्कार करा. त्यानंतरची विद्यार्थी कुमारी स्नेहा अर्जुन दारे
आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय सचिव शैलापूर शेटे कुमारी स्त्रियांचा या ठिकाणी सत्कार केला त्यांनी यानंतर 10 प्रौढविद्या वर्गातील विद्यार्थ्यांना सत्कार या ठिकाणी झालेला आहे. कुमारी हर्षा दिलीप गाडे आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय सचिव रंगाची भाड्याला विनंती करेल आजच्या त्या ठिकाणी सत्कार करा. कृपया पालकांनी जाऊ नये या ठिकाणी कार्यक्रम संपलेला नाही अजून. पालकांनी माननीय स्वाती जामदार मंडळाला शिक्षण प्रसारक मंडळ यांना विनंती करायची त्यांनी जयसुद्धा या ठिकाणी सत्कार करा. यानंतर विद्यार्थी आहे कुमारी वैष्णवी भारत अंबोरे. कृपया पालकांना यानंतरची विद्यार्थी आहे कुमारी धनश्री विजय चिंचोले. पालकांनी माननीय स्वाधीन विनंती करायची त्यांनी यानंतरचा विद्यार्थी आहे शिवनारायण नंदकिशोर ठेले. माननीय यानंतरचा विद्यार्थी आहे अभिजित गारवाडे आहे. माननीय विमानदारांना विनंती करायची त्यांनी अभिजित या ठिकाणी सत्कार करा. युवराज सतीश वहाल करण गणेश तेरके माननीय विमानदारांना विनंती करायची त्यांनी करण त्या ठिकाणी सत्कार करा. यानंतरचा विद्यार्थी ओम पुरुषोत्तम परिहार माननीय दादा. यानंतरचा विद्यार्थी आहे युवराज सतीश वहाल माननीय दादा विनंती करायची त्यांनी युवराजच्या आकांक्षा ठिकाणी सत्कार करा. यानंतर विद्यार्थी आहे कुमारी अपूर्वा माधव रोडगे. मी माननीय उपाध्यक्ष नानासाहेब वायकर यांना विनंती करायची की त्यांनी अपूर्वा यांनी पालकाला त्यांची सत्कार या ठिकाणी करावा. यानंतरची विद्यार्थी आहे निकिता ज्ञानेश्वर काळे. या ठिकाणी 10 वर्षीय विद्यार्थ्यांचा सत्कार संपलेला आहे. यानंतरचा वर्ग 10 मी सर्वप्रथम कुमारी योगिता बाळू काकडे हिला मंचावर आमंत्रित करते. शिक्षण प्रसारक मंडळ माननीय अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटे यांना मी विनंती करते की तिचा सत्कार करा. पालकालय असतील तर पालकांनी दीपाली राजू जाधव. नवूश प्रमोद देशमुख. जय शिवशंकर मिसाळ. जय शिवशंकर मिसाळ. पालकालय पालकांनी
समोर बघा. देवाशिष अरुणेचे मृणाल गजानन बोरे मृणाल बगुडे. राहुल उद्धव गाडेकर त्यासाठी मी माननीय उपाध्यक्ष नानासाहेब आयकर यांना विनंती करते. खाली बसा ना तुम्ही. तुमचं झालं पण झालं का? कार्यक्रम संपला का? तुमच्यासाठी कार्यक्रम आहे ना. हो झालं. वैष्णवी महादेव नंतर ऋतुजा आत्माराम परिहार ते पालक आलेले. मयूर शिवशंकर पवार कल्याण गजानन मित्रे यांच्या सत्कारासाठी मी माननीय संचालक विजूभाऊ शेटे यांना विनंती करते. निखिल नारायण इंगळे रितेश जगन जोशी सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी आतमध्ये यायचं आहे. पुढील संचलनासाठी मी कुलकर्त्यांना आमंत्रित करते. पेढा घालता येतो. सरकार सुधारण्याकरता आमंत्रण आमंत्रित करते. संस्थेचे सहसचिव आदरणीय कैलास दादा यांना विनंती करते की त्यांनी पुढील विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे. वर्ग 10 ओम विजय कराडे लातूरला गेलेले आहेत पण पालक उपस्थित आहे. मी विनंती करेन की त्यांनी हा सत्कार स्वीकारावा. वैष्णवी संजय पवार तिथे देखील पालक उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेन की त्यांनी हा सत्कार वैष्णवीच्या वतीने स्वीकारावा. आदरणीय कैलास दादा. मिताली अनिल पवार आणि पालक देखील उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेन की त्यांनी हा आमचा सत्कार स्वीकारावा. आदरणीय कैलास दादा. भाग्यश्री विनोद खरे पालक आलेले आहेत. मी पालकांना विनंती करेन की त्यांनी आमचा सत्कार स्वीकारावा. आदरणीय कैलास दादा. यापुढील सत्कारासाठी संस्थेचे सचिव आदरणीय प्रेमराजी भाला यांना मी आमंत्रित करते. शिवम शरद शिंदे पालक देखील आलेले आहेत. शिवम आणि पालकांना मी विनंती करते की त्यांनी हा आमचा सत्कार स्वीकारावा.
चिंचोले इथे पालक आले असतील तर त्यांना विनंती आहे. राहुल राजेश वाया पालक आलेले आहेत, राहुलही आलेला आहे. माझी विनंती आहे की त्यांनी आपला सत्कार करावा. आदरणीय प्रेमराजी. विवेक विश्वास परिहार. विवेक कोट्याला गेलेला आहे पण त्याचे पालक उपस्थित आहे. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. संस्थेचे सचिव आदरणीय प्रेमराजी वाला. प्रेम विष्णू आत्माने. प्रेम आणि त्याचे पालक देखील आलेले आहे. माझी विनंती आहे की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. संस्थेचे सचिव त्याचा सत्कार करतील अशी मी विनंती करते. शिवम अनिल सोरमारे. शिवम अनिल सोरमारे. प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. संस्थेचे सचिव आदरणीय प्रेमराजी भाला आणि सहसचिव आदरणीय कैलास दादा यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. सर्व वर्ग शिक्षकांचे खूप खूप आभार. शालांत परीक्षेमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे हार्दिक अभिनंदन. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र दादा यांना अध्यक्षीय मंगल व्यक्त करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी मी मंचावर आदरणीय व्यासपीठ, सर्व विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी मित्रांनी, गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झाला आहे. सर्व पालकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी चांगल्या श्रेणीमध्ये पास झाले त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि वेळोवेळी आपलं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभलं पाहिजे अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च आपल्या सगळ्यांना अभिनंदन. धन्यवाद. माझ्या वर्गातली पूनम रामचंद्र खरात उपस्थित झाली आहे. मी आदरणीय सचिव साहेबांना पुनश्च एकदा विनंती करेन की तिचा सत्कार करावा. पूनम रामचंद्र खरात. तसंच आदरणीय जाधव सरांच्या वर्गातून कुमारी तन्वी माधव मिसाळ इथे देखील पालक आलेले आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आमचा सत्कार स्वीकारावा. आदरणीय सचिव साहेब पालकांचा सत्कार करतील. अजूनही विनंती आहे की या व्यतिरिक्त पुढे विद्यार्थी किंवा पालक जर राहिलेले असतील तर कृपया त्यांनी आमच्या लक्षात ही गोष्ट आणून द्या. आपल्या मनोगताबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद दादा. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी विद्येची देवता माता सरस्वती, उपस्थित आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रामकृष्णदादा शेटे, तसेच सन्मान्य सर्व व्यासपीठ, आदरणीय सर्व पालक बंधू भगिनी, माझ्या बाल विद्यार्थी मित्रांनो, आमच्या विद्यालयाचे सन्मान्य सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, आदर्श विद्यालयाचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये आपण पाहिलं की अमरावती विभागामध्ये एक गुणवत्ताप्रधान विद्यार्थी प्रदान करणारी संस्था त्या ठिकाणी आहे. निश्चितच याच्यामागं खूप मोठा असा खूप मोठे कष्ट त्या ठिकाणी आहेत. सर्व आमचे सन्माननीय संचालक मंडळ असेल यांचा खूप मोठा यामध्ये सिंहाचा वाटा आहे. वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला या निमित्तानं त्या ठिकाणी लाभत असतं आणि म्हणूनच आम्ही सर्व कर्तव्य अतिशय निष्ठेनं त्या ठिकाणी पार पाडत असतो.
यामध्ये आमचे सर्व शिक्षक बंधू जे आहेत, या शिक्षक बंधूंनी गेल्या 2 वर्षामध्ये शाळापर्यंत पण शिक्षण चालू हे जरी सुरू असलं तरी शासनाच्या येणारे विविध उपक्रम, शासनाच्या येणाऱ्या विविध योजना या 100% आपण आपल्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी राबवल्या, म्हणून कदाचित आपल्याला हे यश, एवढं मोठं यश या ठिकाणी पाहायला मिळालं. जर कदाचित आपण हे पूर्ण करू शकलो नसतो तर एवढं मोठ्या भव्य प्रमाणातलं यश म्हणजे एवढी जोक नाहीये की 372 विद्यार्थी हे प्रावीण्य श्रेणीमध्ये त्या ठिकाणी उत्तीर्ण होतात. तर यासाठी खरोखरच आमच्या सर्व शिक्षकांची मेहनत त्या ठिकाणी आहे. म्हणून प्राधान्याने मी या ठिकाणी जे वर्ग 10वीला शिकवणारे जे वर्ग शिक्षक आहेत त्यांचा सुद्धा सत्कार माननीय संचालक मंडळाच्या वतीनं करणं या ठिकाणी माझं भाग्य या ठिकाणी समजतो. मी वर्ग 10वीला शिकवणारे सर्व वर्ग शिक्षक बंधू आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्यासपीठासमोर यावं. त्यांचा सत्कार आमचे सन्माननीय संचालक मंडळ पुष्पगुच्छ आणि पेढा देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर विकास जाधव सर, माननीय दादा यांना विनंती करतो त्यांनी जाधव सरांचा सत्कार करावा. 10 चे वर्ग शिक्षक माननीय श्री भाऊसाहेब मॅडम, माननीय नानासाहेब यांना विनंती करतो की त्यांनी भाऊसाहेब मॅडम यांचा सत्कार करावा. 10 चे वर्ग शिक्षक माननीय श्री भुवन सर, माननीय आपल्या संस्थेचे सचिव प्रेमराज यांना विनंती करतो की त्यांनी भुवन सरांचा सत्कार करावा. 10 चे वर्ग शिक्षक माननीय सौ मॅडम यांचा सत्कार आपल्या संस्थेचे सहसचिव माननीय कैलास भाऊ शेटे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. निमोद दादा त्यांच्या वतीनं निमोद दादा त्यांचा सत्कार. 10 चे वर्ग शिक्षक माननीय सौ कंपनी मॅडम यांचा सत्कार माननीय श्री विजयराव शेटे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. 10 चे वर्ग शिक्षक मराठी माध्यमाचा हा वर्ग असतो, खूप सारी मेहनत या वर्गासाठी घ्यावी लागते असे सावळे सर, परंतु ते आज त्यांच्या मिसेसची प्रकृती ठीक असल्यामुळे या ठिकाणी उपस्थित नाही. त्यामुळं यानंतर स्काउट मध्ये आपण परत या सर्वांच्या ठिकाणी अभिनंदन करूया. स्काउट लॅब गो इवलीचे रोपं लागले गाडी त्याचा वेलो गेला रत्नावरी या उक्तीप्रमाणे निश्चितच आदर्श विद्यालय हे आपल्या पालकांच्या विश्वासावर त्या ठिकाणी भरभराट करत आहे. त्यानिमित्तानं आपण सर्व पालक या ठिकाणी आमच्यावर विश्वास ठेवून जे आपले पाल्य आमच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी दाखल करतात. यासाठी आमच्या वर्ग 5वी पासून तर 10वी 12वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांची मेहनत त्या ठिकाणी, शिक्षकांची मेहनत त्या ठिकाणी कारणीभूत असते. आणि आपल्या शाळेमध्ये घडलेला प्रत्येक विद्यार्थी आपल्याला प्रास्ताविकेमध्ये सरांनी सांगितलं, माननीय सचिव साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की हा विद्यार्थी या ठिकाणी घडलेला कुठेही जीवनामध्ये त्या ठिकाणी मागे येत नाही. म्हणूनच आज चिखली शहरामध्ये असलेले सर्व डॉक्टर्स जे आहेत ते आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत. या आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी हे या पंचक्रोशीत नव्हे, या महाराष्ट्रात नव्हे तर देशाबाहेर सुद्धा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी नाव आतापर्यंत कमवलेलं आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही ज्यावेळेस माजी विद्यार्थी मेळावा या शाळेमध्ये घेतला त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी आलेला आहे. आणि या सर्व उपक्रमांना धरून आपला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शिक्षणासोबत सर्वांगीण विकासाकडे सुद्धा प्राधान्याने त्या ठिकाणी महत्त्व देतो. गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये असेल तरी ऑनलाईन माध्यमातून सर्व स्पर्धा आहे किंवा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आहेत. निश्चितच हे सत्र आजपासून सुरू होत आहे आणि या नवीन सत्राला नवीन भरारी त्या ठिकाणी घालण्यासाठी आमचे सर्व शिक्षक बंधू या ठिकाणी तयार आहेत. आणि या नवीन सत्रामध्ये गेल्या 2 वर्षाचा पूर्ण जो आलेला बॅकलॉग आहे तो आम्ही या ठिकाणी भरून काढणार आहोत. म्हणून विविध उपक्रम या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी राबवले जाणार आहेत. आणि त्याचा परिणाम म्हणजे आमच्या विद्यालयामध्ये ऍडमिशनची आज पूर्णपणे स्थिती ही भरलेली आहे. कोणतेही ऍडमिशनसाठी आम्हाला बाहेर फिरावं लागत नाही. अतिशय विश्वास ठेवून पालक
या ठिकाणी ऍडमिशनसाठी येतात. निश्चितच आपल्या सर्वांचं मुलांचं सहकार्य या ठिकाणी आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित जे पालक बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या शाळेच्या वतीनं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माझ्या विद्यार्थी मित्रांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. शिक्षक बंधूंनी या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं आमच्या संस्थेचे सन्माननीय सचिव माननीय दादा यांचा खरोखर नेहमी करता या ठिकाणी आम्हाला नेहमी करता शाळेत चक्कर असते. गेल्या 8-10 दिवसामध्ये ते आढावा सुद्धा त्या ठिकाणी घेतात आणि वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात. झालेल्या चुका या ठिकाणी आम्हाला सांगतात आणि निश्चितच त्या चुका दुरुस्त करण्याचा मान आम्हाला त्या ठिकाणी मिळत असतो. त्यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो. आपला आभार व्यक्त करतो. आणि माननीय संस्थेचे उपाध्यक्ष माननीय नाना यांचा एक खूप मोठा इतिहास त्या ठिकाणी आहे. नानांचं आदर्श विद्यालय म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. तर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं आमचे सचिव साहेब यांचा शिक्षण क्षेत्रामध्ये गाढा अभ्यास आहे. त्यांच्या भाषणावर तुमच्या लक्षात आलं असेल की पालक हा सध्या म्हणजे वाहत्या पाण्यासारखा वाहत चाललेला आहे. पैशांना महत्व, सगळ्या गोष्टींना महत्व, त्याचा मानसिक स्थिती सुद्धा त्या ठिकाणी या शिक्षणासोबत त्या ठिकाणी खराब होत चाललेली आहे. आपल्या विद्यार्थ्याला असलेला अतिशय आत्मविश्वास त्याचा आहे, परंतु त्या आत्मविश्वास आपण कुठपर्यंत द्यायचा, आपल्या पाल्याची कुठपर्यंत कॅपॅसिटी त्या ठिकाणी आहे हे ओळखून जर आपण त्याला क्षेत्र निर्माण करून दिलं तर निश्चितच तो त्या ठिकाणी त्याचं करिअर त्या ठिकाणी घडवू शकतो. म्हणून त्यांनी त्यांच्या आपल्या भाषणामध्ये अतिशय चांगलं प्रेरक मार्गदर्शन आपल्याला त्या ठिकाणी केलेलं आहे. प्रत्यक्ष कृतीतलं ते मार्गदर्शन असल्यामुळे निश्चितच ते आपल्याला लाभप्रद आहे. ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं आमचे सन्मान्य संचालक मंडळामध्ये माननीय सहसचिव कैलास शेटे असतील, त्यानंतर विनोददादा, सहदेवराव सुरटकर, विजयराव शेटे, शंकरराव शेटे, शिवाजी दामदार हे सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाले. आपल्या अतिशय व्यस्त कार्यक्रमातला वेळ आमचं सन्मान्य संचालक मंडळ कदाचित आम्हालाही कधी हेवा वाटतो की आपण याच्यापेक्षा कमी काम करतो, तर त्यांच्याकडे बघून आम्हाला सतत प्रेरणा या कामाच्या प्रती त्या ठिकाणी मिळत असते. त्या प्रेरणेचंच हे आजचं यश आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. तर या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी शांती मंत्राने या ठिकाणी संपला असं अध्यक्षांच्या वतीने